भावाच्या घरी गेलोय आणि बेत झाला नाही असं कधी होईल का? आणि त्यात सगळेच नॉनव्हेज खाणार असल्यावर विषयच वेगळा असतोय नाही का? तर रविवार आम्ही दिवसभर फिरलो सगळीकडे आणि नंतर संध्याकाळी बेत केला, तो पण चिकनचा बरं का. आम्ही मुद्दामच चिकनचा बेत केला कारण की मटण आम्ही माहित असलेल्या ठिकाणीच खातो, नाहीतर मटण खात नाही आम्ही बाहेर कुठं. आम्ही सगळे मिळून चिकन खाणारे 9 जण होतो, त्यामुळे चिकन 2 किलो आणलं होतं आणि 1 किलोचं आम्ही केलं चिकन 65 आणि 1 किलोची केली होती चिकन पुलाव. आता चिकन पुलाव करायचं काम दीदीकडे आलतं, तर चिकन 65 करायचं काम माझ्याकडे आलेलं. चिकनचा सगळा स्वयंपाक मी आणि दीदीनं केला कारण की वर्षा नॉनव्हेज काही खात नाही आणि ती करत पण नाही, त्यामुळे तिला काय आम्ही करून दिलं नाही, आम्ही दोघींनी मिळूनच केलं. आता इकडे चिकन पुलाव तयार होतोय आणि 65 पण दीदी तळायला लागली होती. तर इथं विनयला विचारूया कसं झालंय, तर त्याला भरपूर आवडलं होतं चिकन 65. आता चिकन पुलाव तर सगळा तयार झालेला, पण चिकन 65 तळायचं काम बाकी होतं कारण की चिकन तळायला वेळ लागतो आणि चिकन पण जास्त होतं. निम्म्याच्या वर चिकन तळून झाल्यावर मी ताटं वाढायला घेतली आणि चिकन पुलाव आणि चिकन 65 एवढंच आम्ही बेत केलेला कारण की फिरून भरपूर कंटाळा आलता आणि काही असं स्वयंपाक करायचा मूड पण नव्हता, त्यामुळं चिकन पुलाव आणि चिकन 65 एवढंच केलं. तर आम्ही आता सगळेजण जेवणाचा आस्वाद घ्यायला लागलेलो आहे. तुम्ही पण सगळ्यांनी जेवायला या. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. बाय बाय.